विकास काम करत असताना आम्ही कुठल्या गावामध्ये भांडण लावलं नाही। आम्ही प्रामाणिकपणे सर्व समाजाला घेऊन एकत्रपणे आम्ही कामं केलेलं आहे। मी असो, आमचे वडील असो, आमचे पाटील परिवार असू दे, सर्वांनी आम्ही सर्व समाजाला घेऊन आम्ही विकास कामं केलेलं आहे आणि सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आज महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर आलो आहे। आता परत तुमच्या आशीर्वादानेच मी आमदार होणार हे मी ठामपणे सांगतो, कारण प्रचंड प्रतिसाद मला या तालुक्यातून शहरातून भेटत आहे माझ्या उमेदवारीला। कारण आज आपल्या तालुक्या आज 15 वर्ष मागे गेलेले असं वाटतं मला। त्या भाजपचे आमदार बापूंनी काही विकास कामं केलेले नाही, शेतकऱ्याला अडचणीत आणलेलं आहे, फक्त फसवलेले आहेत, फक्त कागदावर त्यांनी विकास कामं केलेले आहेत, प्रत्यक्ष ते झालेले नाही। अशा पद्धतीने शेतकऱ्यांना फसवलेत आणि सर्वसामान्य लोकांना त्यांनी फसवलेले। बडापूर येथे बॅरेज करतो म्हणले होते, 2 वर्षापूर्वी जाहीर केले, तिथं देखील बॅरेज झालेले। बेगा एक्सप्रेस कालवाला निधी देतो म्हणले होते 400 कोटी, ते देखील दिले नाहीत। एमआयडीसी आणतो म्हणले, एमआयडीसी रद्द झालं। कालवे दुरुस्ती करतो म्हणले होते, कालवे दुरुस्ती नाहीत तालुक्यात। सीना नदी आपण आज आपल्या गावात सीना नदी वाहत आहे, आज कित्येक वेळा सीना नदी कोरडा पडत आहे। कशामुळं? ते फक्त या तालुक्याचे जे आमदार आहे बापू, त्यांनी लक्ष दिले नाही तालुक्यामध्ये, म्हणून आज आपली या शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आली आणि सर्वसामान्य आज हे आज अडचणीत सापडलेले आहे। आज आपल्या तालुक्यामध्ये अनेक कंपनी यायला पाहिजे होते, आज युवा वर्ग बेरोजगाराचा सामना करत आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये आपला तालुका आज मागे आहे। आपले अनेक ठिकाणी गावामध्ये तलाव आहेत, तलाव कोरडे पडलेले आहेत। आज उजनी धरण आपलं एवढं जवळ असताना मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, मी गेल्या 12 वर्षापासून समाजकार्य आणि राजकारण क्षेत्रामध्ये आहे। मी 2012 साली पंचायत समिती सदस्य होतो, 2017 साली जिल्हा परिषद सदस्य झालो, त्यानंतर एपीएमसीचं सदस्य झालो, संचालक झालो। त्याचप्रमाणे अशा विविध क्षेत्रामध्ये मला या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आहे। ते सर्व शक्य झालं आज सर्व तुमच्या आशीर्वादामुळे झालं। मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधीचं कामं या विधानसभामध्ये कामं केलेलं आहे। माझे वडील माजी आमदार रतिकांत पाटील साहेब या विधानसभामध्ये विकास रत्न म्हणून एक आदर्श आमदार काय करू शकते या तालुक्यामध्ये दाखवून दिलेले आहे। आज शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये आज सर्वसामान्य जनता अडचणीत आलेल्या आहे। आता वेळ आली आहे, परिवर्तन घडवण्याची वेळ आली आहे। आज आपल्याला या भाजपला हद्दपार करायचे असं सर्वांनी शपथ घेऊ। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला सरकार आणायचं आहे आणि सर्व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा स्थिर सरकार आणूयात असं आपण सर्वांनी शपथ घेऊयात। कारण महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी असू दे, कोरोना काळामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख माजी मंत्री सन्माननीय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण सुरक्षितपणे कोरोनाचा काळ पार पडलो। हे सर्व शक्य झालंय फक्त आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काटोकर नियमामुळे आपण आज कोरोनाच्या बाहेर आलो। आज आमच्या वडिलांच्या कार्यकाळामध्ये आमदारांना तीर्थक्षेत्र दर्जा भेटला। सोमेश्वर मंदिर, बनशेश्वर मंदिर असू दे, हातूरचं आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी सर्व ठिकाणी तीर्थक्षेत्र दर्जा भेटला। दुग्धवी प्रकल्प शिरवळ येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालं। मंजूर येथे आयटीआय कॉलेज आणले,
उपरुग्णालय आणले, मंद्रुपमध्ये भंडारकोटे येथे रुग्णालय, अशा विविध क्षेत्रामध्ये वीज असो, रस्ते असो, पाणी असो, आरोग्य क्षेत्र असू दे, शिक्षण क्षेत्र असू दे, सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी पण त्यांच्या फॉलोअर ठेवून प्रामाणिकपणे या तालुक्यात काम करत आलोय, विकास कामं केलेलं आहे। या येणाऱ्या काळामध्ये जर सगळ्यांच्या आपल्या आशीर्वादाने मी आमदार झालो तर तुम्हीच या तालुक्याचा आमदार असणार आहे, असं मी आशा करतो। आज आमच्या पाटील परिवारामध्ये आमचे वडील असू दे, मी असू दे, आम्ही कोणी पीए ठेवला नाही आहे, थेट तुम्ही संपर्क ठेवू शकता आम्हाला। अशा पद्धतीने आम्हाला आमदाराच्या माध्यमातून काम करायचं आहे। आमचे वडील आमदार असताना तर कोरं लेटर पॅड सही करून दिलेले आहेत अनेक लोकांना, मी बघितले स्वतः डोळ्याने। मी पण माझ्या जिल्हा परिषदच्या सदस्य असताना अनेक व्यक्तींना, अनेक लोकांना मी असंच सही करून मी लेटर पॅड कोरी दिलेलं आहे। तुम्ही काय पाहिजे ते कामं करून घ्या आणि आपलं कामं व्हायला पाहिजे या दृष्टिकोनाने मी कामं केलेलं आहे। वेळ फार कमी आहे आपल्याला, या महायुती सरकार, या भाजपला सरकारला या धडा शिकवायच्या येणाऱ्या काळामध्ये, कारण या महायुती भाजप सरकारमुळे आज आपण महागाईचा सामना करत आहोत, महिलांवर अत्याचार होत आहेत, युवकांचे बेरोजगारी वाढलेले आहेत, सर्व ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, गुंडागर्दी चालू आहे या महाराष्ट्रामध्ये। अशा पद्धतीचं या लुटेरा सरकार, महायुती सरकारला आपल्याला या येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला हातभार करूयात असं आपण सर्वांनी शपथ घेऊ आणि या तालुक्यात परिवर्तन घडवूयात असं आपण सर्वांना शपथ घेऊ आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं येणाऱ्या काळामध्ये आमदारच्या स्वरूपात आपण, मी आमदार नव्हे, तुम्ही आमदार असणार येणाऱ्या काळामध्ये, असं मी तुम्हाला सांगतो। अधिक वेळ न घेता आपण सर्वांनी मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये या प्रचार समारंभाला तुम्ही उपस्थित राहिलात, म्हणून सर्व प्रमुख महाविकास आघाडीचे नेत्यांचं देखील मी या कार्यक्रम प्रसंगी स्वागत करतो व तसेच आपले खास करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमचे सहकारी मित्र आदरणीय धवलदादा देखील, त्यांचं देखील मी स्वागत करतो या कार्यक्रम प्रसंगी आणि सर्व महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक, सर्व हत्तूर ग्रामस्थांचं देखील आणि तालुक्यातील सर्व शहरातून आलेले सर्व पाटील परिवाराचे हितचिंतक, सर्व शिवसैनिकांना या कार्यक्रम प्रसंगी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।